आणि इथल्या नवीन खेळाडूंना मी एकच संदेश देऊ इच्छितो की चांगलं टेनिस क्रिकेट आता खूप उच्च स्तरावरती पोहोचलेलं आहे. खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट येत आहेत आणि गावागावातनं चांगले चांगले प्लेयर पण दिसत आहेत खेळताना. तर चांगली मेहनत करा, प्रॅक्टिस करा, हीच मी संदेश देऊ इच्छितो आणि मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी व्हा हे म्हणतो. धन्यवाद. सर, खऱ्या अर्थानं अनिकेतनं लाईफ टाईम ही व्हिडिओ आपल्या मेमरीमध्ये सेव्ह करून ठेवावी, एवढे अनमोल क्षण. आणि त्याचबरोबर जर फलंदाज षटकार मारला असता तर कदाचित बॅट कृष्णा सरांची मिळाली असती, परंतु प्रत्येकाचं भाग्य लाभतं. छोट्याशा गावातून सुरू केलेला प्रवास. मित्रांनो, मोठा माणूस मोठा कधी असतो? ज्या दिवशी दुसऱ्याचं भलं वाटायला सुरुवात होते ना, त्या दिवशी आपल्या आयुष्याचं नंदनवन झालं असं समजा. फ्लड लाईट पाहिली आणि आपल्यामध्ये असलेलं क्रिकेटचं वेड जिथे ओळखी नाही तिथे मात्र हा माणूस वळला. आपल्या आयुष्याचं संपूर्ण आयुष्य ज्यानं खर्ची घातलं आहे क्रिकेटसाठी, ते आदरणीय कृष्णा सातपुते सर या मैदानावरती आले. आणि आज आमच्या संपूर्ण आजुलीकरांचं भाग्य, नवे नव्हे तर या सगळ्याच खेळाडूंचं भाग्य उद्या सर असं म्हणेन. आपल्या या येण्यानं आम्हाला जो आनंद झालाय ना, क्या बात. या स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट फलंदाज ठरेल त्यासाठी सगळ्यात मोठी आपल्या लाईफमधली अचिव्हमेंट असेल कृष्णाजी सातपुते सरांची बॅट, म्हणून त्या उत्कृष्ट फलंदाजाला देण्यात येईल. आता त्या बॅटसाठी काय काय कोण कोण करेल येणारी वेळेस ठरवेल. परंतु सर, तुमचं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. आम्ही तुमचेच आहोत आणि तुम्ही आमचेच आहात. तुमचा खेळ पाहण्यासाठी आम्ही असंख्य वेळा वेळे झालोत आणि तुमच्या या खेळानं या संपूर्ण मी म्हणेन की भारताला वेळ लावलं आहे. हे वेळ असंच राहू द्या आणि तुम्हाला खूप चांगलं आरोग्य लाभू द्या, फिटनेस चांगले राहू द्या आणि तुमचा खेळ दररोज असा बहरत राहू द्या. ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि कदाचित आज आपण यशाची गुढी उघडली असंच म्हणता येईल, कारण कृष्णाजी सर इथे आले आणि कृष्णा सरांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्या क्रीडा रसिकांना, खेळाडूंना, आयोजकांना गुढीपाडव्याच्या, मराठी मनांना आणि मराठी माणसांना मराठी महिन्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. ग्राउंडवरती मॅच चालू आहे, परंतु आपण ज्यांचं आत्ताच स्वागत पाहिलं कृष्णा सातपुते सर, मला त्यांचं जे कमेंट्स आणि त्यांचं डिस्कस ऐकून खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. मला वाटलं आयोजकांकडून त्यांना पाचारण करण्यात येत आहे. मित्रांनो, माणसाचे पाय जमिनीवर लागतात तेव्हाच माणूस उंच शिखराची गरुड भरारी घेऊ शकतो. या माणसानं फक्त फ्लड लाईट पाहिल्या आणि न कोणी आमंत्रण करता किंवा नाही कुठली ओळख या मैदानावर सरळ पाय इकडे थिरकले मैदानाकडे. याच्यापेक्षा क्रिकेटवर काय प्रेम असू शकतं? आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे क्रिकेटवर प्रेम करता, प्रामाणिकपणे आपली क्रिकेटवर श्रद्धा असते ना, तेव्हा परमेश्वराला सुद्धा तुम्हाला सफल करण्यास भाग पडायला लागतं आणि ते पाहिलं आपण त्यांच्या वक्तव्यातून. धन्यवाद सर. पुनश्च एकदा आपलं मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. चला, आता थोड्याच वेळात आपण मॅचकडे वळणार आहोत. ज्या मॅचमध्ये नक्की घडतंय काय, थोड्या वेळा आमचं लक्ष नव्हतं मॅचवर, परंतु थोड्याच वेळात आपण मॅचकडे वळणार आहोत. तत्पूर्वी या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत आमच्या मान्यवरांकडून. त्या शुभेच्छा मी इथे 2च मिनिटात तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा पाहू शकता की प्रियांश 11 नावडे जे की संघ मालक आहेत, नवदीप सेठ पाटील, त्यानंतर श्याम म्हात्रे, अमोल शेठ म्हात्रे आणि धनाजी शिंदे या मान्यवरांकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. अर्थातच त्यांनाही मनापासून शुभेच्छा, कारण टॉप 5मध्ये त्यांनी क्वालिफाय केलेलं आहे टीम नावडेनं. त्यांचाही मनापासून आभार. त्यांनाही बेस्ट ऑफ लक असेल. आनंदाचे क्षण आता मात्र आपल्या सगळ्यांना दिलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की कृष्णाजी सातपुते सरांनी बॅट दिली आहे. जो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरेल त्यांच्याकडून मात्र बॅट मिळेल. आता मात्र सिरीजपेक्षाही बॅट महत्त्वाची राहील
यातील मात्र शंका नाही आहे. वळूया या सामन्याकडे. आणखीन एक अतिशय उत्तम दर्जाचा सामना आपल्या मात्र भेटीला आलाय. एका बाजूला सावळेश्वर सावळे बी संघानं पहिल्या सामन्यात 32 धावा डिफेन्स केल्या. दुसऱ्या बाजूला देवीदास 11 कुडावे संघानं 29 धावांचा पाठलाग निव्वळ 10 बॉल्समध्ये केला. झोये संघाचा आज भाग्य पा अनिकेतसाठी कदाचित ही पर्वणी होती. फायनलपेक्षाही मोठी बक्षीस आज अनिकेतला आणि त्या संघाला मिळाली, हे त्यांचंही कौतुक आहे. षटक क्रमांक 1. षटक क्रमांक 1 इथे मात्र संपला आणि पहिल्या षटकामध्ये नचिकेतनं पुन्हा एकदा धावा दिल्या, फक्त आणि फक्त 2 धावा. पहिल्या सामन्यात षटक मेडन टाकलं त्यानं. हवेत राहिलाय बॉल हवेत राहिलाय, दूर राहील. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र हा बॉल सेफ लँड झाला. रन्स मात्र मिळत आहेत ते फक्त आणि फक्त 2 धावा आणि या 2 धाव्याने धापालकर धावा लागेल. 7 बॉलच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 धावा. अतिशय उत्तम खेळ आज मात्र गोलंदाजांचा राहिलाय. ही धावपट्टी आज मात्र गोलंदाजांच्या पुढचे प्रेमात आहे, ज्याचं कर्तृत्व अफाट आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजांशिवाय पर्यायच नसतो आणि ज्या संघाकडे चांगले गोलंदाज आहेत तोच संघ नेहमी जिंकतो. परंतु बोलवाला कायम फलंदाजीचा राहतो. जो ताकदवान दर्जेदार फलंदाजी करतो, विस्फोटक खेळ करतो, तो मात्र नेहमीच मीडियावर हिट होत असतो. आणि तेच हिट होताना एक चांगला कॉन्टॅक्ट पाहिला. स्लॉटमध्ये पडलेला बॉलला मात्र या क्रीडांगणाच्या बाहेर दिला भिरकावून उडवलाय हा पहिला षटकार. सचिन तेंडुलकर, महाराष्ट्राची भूमी मित्रांनो पावन आहे आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं कृष्णा सातपुतेसारखा टेनिस क्रिकेटला आज जे काही दिवस मिळालेत ना, हे याच माणसांच्यामुळे सुगीचे दिवस पाहतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, बॉलला चांगला मात्र फटकावला. इथे मात्र रन्स मात्र किती मिळतील बघूया आपण. अनिकेत केदारीच्या बॅटचा हा तडाखा इथे मात्र चुकलाय, चूक होतीये. ज्या अनिकेतने एक चांगला षटकार दाखवला होता मिडविकेटच्या डोक्यावरून, तोच अनिकेत मात्र घोडचूक करतोय. आपली बहुमूल्य काय करायचं चेक, रनआउटचा क्रॉसिंग करायचं, रनआउट चेक करायचंय. ओके, बॉल हातात आहे का पाहायचंय. परंतु इथे मात्र रिस्क घेतली आहे अनिकेत केदारीनं. ॲब्सल्युटली रन आउट खूप दूर राहिलाय, बॉल हातातच लावलाय त्यानं, त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये. फलंदाज झाला, रन आउट, बहुमूल्य विकेट, मोस्ट व्हॅल्युएबल विकेट्स मात्र फेकली रनआउटच्या रूपानं अनिकेत केदारीनं. ताळमेळ बिघडला आणि बिघडलेला ताळमेळनं मात्र नजर हटी, दुर्घटना घटी, फलंदाज झाला रन आउट. चुकीला कमालीचा खेळ सुरू आहे. अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी होती आहे. परंतु या षटकामध्ये नक्कीच षटकार दाखवला. पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर 6 धावा, तिसऱ्या बॉलवर मात्र दुसरी रन घेण्याचा मोह आवरला नाही आणि तिथे मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली, कम्युनिकेशन गॅप दिसली. आखो में इशारा होणं गरजेचं झालं नाही आणि तिथे मात्र फलंदाज अनिकेत केदारी मात्र झाला रन आउट. प्रफुल्ल केदारी आणखीन एक सावळे गावची ही ओळख. अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये ज्या प्रफुल्ल केदारीनं आपल्या बॅटचा तडाखा अनेक दिग्गज गोलंदाजांना दाखवलाय, आपल्या बॅटच्या आधारावरती अनेक गोलंदाजांचा मात्र करिअर खराब करणारा प्रफुल्ल केदारी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खेळ दाखवेल का. बॅटची कडा लागली आहे, बॅटची कडा. कीपर थोडासा दूर राहिलाय आणि थोडंसं नशीब बलवत्तर आहे, ते म्हणजेच फलंदाज प्रफुल्ल केदारीचं. रन्स मात्र मिळत नाहीये आणि पहिला बॉल डॉट खेळतोय. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच जय कोंडिलकर, षटक क्रमांक 2.
षटक क्रमांक 2 जय कोंडिलकर आतापर्यंत 4 बॉलमध्ये 9 धावा. बॉलला लेफ्ट केलाय, पंचांचा हात 2 जमिनीला समांतर म्हणजेच बॉल अवांतर. एक्स्ट्राची रन्स मात्र येते. चांगला बॉल मैदानामध्ये जुगलबंदी सुरू आहे खेळाची. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याची, पण मैदानाच्या बाहेर मात्र कृष्णा सातपुते सरांना घोळका सोडत नाहीये. त्यांचे दर्दी चाहते मात्र त्यांच्या अवतीभोवती फिरतायत. कोणाला साईन हवी आहे, कोणाला सिग्नेचर हवी आहे, कोणाला तर कोणाला मात्र पण इट्स अ मायठी आणि अखेरकार शेवटच्या बॉलवर उडवला हा मच नीडेड षटकार. खऱ्या अर्थाने पाहतो आपण कृष्णा सातपुते सरांनी बेस्ट बॅट्समनसाठी त्यांचे सिग्नेचर बॅट आपल्याला पाहायला मिळते. आपण लाईव्हवर पाहू शकाल. क्रिकेट वेडप्रेम किती असतं. फक्त लाईट दिसले आणि सर मात्र त्या मैदानाच्या दिशेने रवाना झाले आणि तिथे मात्र त्यांनी उपस्थित दाखवली आणि सर्वांचा खऱ्या अर्थाने खुश करून खऱ्या अर्थाने ते परततात. कुणालाही वाटलं नव्हतं की एवढी मोठी व्यक्ती या मंचकावर या मैदानामध्ये येईल, परंतु आजिवलीकरांचं भाग्य मी तर म्हणेन की त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही व्यक्ती इथे आली आणि सर्वांची मनं मात्र जिंकली. प्रफुल्ल केदारे यांना जर 2 षटकार ठोकले तर निलेश केदारे याच्याकडून 2000ची बक्षीस, 1000ची बक्षीस. अपिलामध्ये उत्साह जरूर होता. रन्स मात्र कंप्लीट केली जातीये. बॅटचा कडा मात्र पाहिली आणि इथे मात्र आपण अनुभवलं की 1 रन्स रोहित केदारीला मिळतीये. रोहित आणि प्रफुल्ल 2 दिग्गज केदारी बंधू सगळे मात्र एकत्र येत हा संघ उभा केलाय. अतिशय उत्तम खेळ पहिल्या सामन्यामध्ये पाहिला आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जो शब्द दिला सरांनी सांगितलं, कृष्णा सातपुते सरांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये जो फलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करेल त्या उत्कृष्ट फलंदाजासाठी कृष्णा सातपुते ब्रँडेड बॅट मात्र देण्यात आली आहे. कृष्णा सर आपलं आम्ही आभार जेवढे मानावं ना तेवढं कमीच आहे. बोट आकाशाकडं LBW 25च्या रूपानं मात्र प्रफुल्ल केदारे बॅक टू डग आउट. तीन सुरू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल रन्स आली हितेश ठोंबरेनं. दुसऱ्या बॉलवर मात्र विकेट कमावली. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 19 धावा बोर्डवर लागतायत. स्ट्राईकवर फलंदाज नवीन फलंदाज असेल अक्षय केदारी, तर नॉन स्ट्राईकला मात्र रोहित केदारी. 2 बंधुराज आतापर्यंत पहिला या संघानं पहिल्या सामन्यात 32 धावा डिफेन्स केल्या होत्या, पण एका संघानं कुडाव्या संघानं 29 धावांचा पाठलाग फक्त 10 बॉलमध्ये केला होता. एकीकडे ताकदीची गोलंदाजी तर दुसरीकडे ताकदीची फलंदाजी, परंतु तेवढीच ताकदीची गोलंदाजी दोन्ही संघांकडे, कारण त्यानं कुडाव्या संघानं 29 धावा 28 धावा जमू दिल्या होत्या, त्या म्हणजेच 80 बुलव्या संघाला. अक्षय ऑन स्ट्राईक. हितेश क्या बात. टप्पा पडला, थोडासा काटा बदलला बॉलनं आणि तिथे मात्र अँगल क्रिएट झाला आणि त्याच्यामुळेच बॉल मात्र बाहेर निघाला. तिथे आउटस्विंगचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि इथे डॉट बॉलची सांगता होतीये. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला रिस्ट्रिक्ट केलाय, उत्तमरित्या हँडल केलाय. फक्त टाइम साधलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिला. फेकी होतीये तत्पुरी मात्र 2 रन्स कंप्लीट होतील. बॉल पडला त्यानंतर थोडासा गिरकी घेतली बॉलनं. आउटफील्डचा थोडासा फायदा बॉलला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक महेंद्र मात्र चुकला नाही. त्यानं बॉलच्या टप्प्यावर शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष ठेवलं आणि रन्स मात्र कंप्लीट केल्या 2. या 2 रन्सनं दाभोळकर धावा लागल्या, त्याचा बॉल 21 धावा. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील 5वा बॉल ट्रॅव्हल करेल हितेश ठोंबरे
तो स्ट्रायकर फलंदाज अक्षय केदारीला. फसवलाय, अक्षरशः फसवला. स्पीडवर नियंत्रण पाहिलं, स्लोवर बॉलचा व्हेरिएशन पाहिलं आणि स्लोवर बॉलवर पुरता फसला. आणि इथे मात्र लक्ष नव्हतं. कदाचित फलंदाजाला वाटलं की हा बॉल भरता वेगाने येईल, पण तो वेगाने नाही आला. स्लोवर बॉलचा फायदा आणि या मून बॉलनं मात्र फायदेशीर डॉट बॉलची सांगता झाली आहे. हरिभक्तपणा ज्ञानदेवजी पाटील, संदेशदादा पाटील यांचे वडील यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानबंधायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वाव, क्या बात, काय झेल टिपलाय. फ्लॅट वाटला होता की कदाचित हा फ्लॅट षटकार जाईल, परंतु ऋषभ कोंडिलकरनं मात्र हा उत्तम झेल जज केला आणि त्याला मात्र अचूकरित्या सेफ हँड त्याला गॅदर केला. उत्तम झेल फलंदाज क्रमांक 4 बाद. सन्माननीय धनराज शेठ बडे यांचं इथे आगमन होत आहे. उपसरपंच गुरुराम पंचायत कोण आणि पळसपी विभागीय अध्यक्ष शिवसेना यांचं या व्यासपीठाकडे आगमन होत आहे. दिलदार मनाचा एक प्रामाणिक माणूस. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक चांगलं सहकार्य त्यांचं लाभत असतं आणि आज त्यांची उपस्थिती आम्हाला लाभले त्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नेक्स्ट मॅच 24 इव्हेंट्स बोर्ले वर्सेस जय गिरोबा जोहे. तर टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. कॅप्टन्स, दोन्ही कॅप्टन्सना यायचे. 24 इव्हेंट्स बोर्ले वर्सेस जय गिरोबा जोहे या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती की टॉससाठी संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. रुद्र गोरे इयत्ता 8वी मध्ये असलेला हा खेळाडू ज्यानं वल्लभच्या स्पर्धेमध्ये अजय ठोंबरानं मिळालेली मॅन ऑफ द मॅच रुद्र गोरेला दिली. असा उत्तम दर्जाचा खेळाडू रुद्र गोरे गोलंदाजीच्या मार्कवर राहील. तर स्ट्रायकर फलंदाज राहील रोहित केदारी. नॉन स्ट्राईकला मात्र पाहतो विकी गाताळे. 6 बॉलचा खेळ शिल्लक 21 धावा बोर्डवर लागलेत. मागच्या षटकामध्ये हितेशनं फक्त 3च धावा बाद केलेत आणि 2 फलंदाजांना बाद केले. जरूर स्लॉटमध्ये आलेल्या बॉलला मात्र प्लॉटच्या बाहेर भिरकावलाय. रोहितनं उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा गगनभेदी षटकार. सत्तावीस धावा या षटकारानं. या षटकामध्ये आव्हान किती उभं राहील, या षटकामध्ये धावा किती बनतील, नेमका टार्गेट काय सेट केलं जाईल हा स्लॉक षटक ठरवेल. रोहितला मॅक्झिमम स्ट्राईक घ्यायची आहे. स्लोवर बॉल, ताकद आजमावली जातीये आणि इथे मात्र लगातार उडवला जातोय. तब्बल दुसरा षटकार. कृष्णा सातपुते सारखा स्टार बॅटर या मैदानावरती येऊन गेल्यानंतर इथे धावा जमणार नाही असं होणारच नाही. म्हणूनच की काय रोहित केदारीने सांगितलं कृष्णा सरांना राग येईल धावा नाही बनल्या तर. म्हणूनच शेवटचा षटक टार्गेट केलं जात आहे. रुद्र गोरेला मात्र इथे हल्ला केला जातोय आणि लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार. चला बॉलची वाट नका पाहू तुम्ही. आला तर आपण घेऊ पुढच्या बॉलला पंच. बॉल द्या तुम्ही. हा एवढा वेळ वाट पाहिली तर आपल्याला रात्रभर सामने खेळावे लागतील. त्याच्यामुळे बॉल गेला आला तर आनंदच आहे, परंतु जर नाही आला तर नवीन बॉल घ्या. लागोपाठच्या 2 बॉलवर रुद्र गोरेवर मात्र प्रहार झालेत. चांगले गोलंदाज, लाईन जरूर चांगली आहे, पण मागचा बॉल स्लोवर राहिला आणि रोहितनं मात्र तो. चला सामना सुरू करा. मागच्या बॉलवर मात्र चांगला प्रहार झाला आणि लागोपाठच्या 2 बॉलने 12 धावा आल्या. पहिल्या 3 षटकामध्ये 21 आणि शेवटच्या 2 षटकातील 2 बॉलवर 12 धावा. असं एकूण धावपळकर धावा लागल्या 33 धावा. 4 बाद 33. चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करताना पाहतोय. मागच्या सामन्याचा विचार केला तर मात्र तब्बल 40 धावांचा टार्गेट ही रोखलाय. त्याच्यामुळे हे आव्हान. काकिंग फटका पाहतोय. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झालाय. फेकी चांगली आहे, फेकी चांगली आहे, फेकी चांगली आहे. इथे मात्र आता विचार विनिमय केला जाईल. फलंदाज बाद, फलंदाज बाद. रोहित बॅक टू डग आउट.
समजलंच नाही नेमकं काही करायचं. दुसरी रन घ्यायची होती जरूर, पण इथे मात्र पाहिलं आणि इथे फलंदाज रोहित केदारी होईल रन आउट. बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. 36 धावा. आज गीतेश सर पाहिलं तर 40 धावा 41 धावांचाच खेळ सुरू आहे आणि त्याच दिशेनं हाही सामना आणखीन एक होताना आपण पाहतोय. आणखीन एक चांगल्या बॉलला मात्र दिशा दिली. स्क्वेअर लेगला सिंगल रन्स कंप्लीट केला. ते फेकी होती आहे. कलेक्शन खराब. सिंगलला डबल ट्रिपलचा प्रयत्न होता परंतु रनआउट होईल फलंदाज. 2 रन्स मात्र कंप्लीट झाल्या. कीपर चुकला कलेक्शन झाला असतं कदाचित एकच रन्स मिळू शकले असती, पण रन्स मात्र मिळत आहेत तब्बल 2 आणि या 2 धाव्याने 38 धावा 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर 38 धावा ऑन बोर्ड. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर धावा किती येतील? आज या धावपट्टीनं 40 धावा रोखण्याचा जणू काही निश्चयच केलाय. आज या सामन्यामध्ये फक्त 24 इव्हेंट्स बोर्लेस संघानं 40+ धावांचा पाठलाग केलाय. त्याच्यामुळे एकमेव संघ आज राहिलाय त्या बोर्लेस संघानं धावांचा पाठलाग चांगला केलाय. 40-41 धावा ही चॅलेंजन बनत आहेत. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. चला सामना सुरू करा प्लीज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 38 धावा बोर्डवर आहेत. शेवटच्या बॉलवर रुद्राचं कमबॅक चांगलं राहिलं, कारण 2 षटकार पडल्यानंतर मी म्हणेन की रोहितची थोडीशी घाई झाली. 1 बॉल कदाचित स्ट्राईक नसती भेटली तर चालले असती, परंतु नाही. मोठ्या फटक्यांसाठी तो धावला आणि दुसऱ्या रनसाठी तो रनआउट झाला. परंतु शेवटचा बॉल आता मात्र आव्हान काय राहील? टार्गेट सेट करणारा हा रुद्र मोरेचा शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल, सरळ बॅटनं चांगला फटका आला असता. कदाचित जगदीश मला असं वाटतं की तो लेफ्टीच खेळत असावा आणि ते मात्र आपण पाहतोय 2 रन्स कंप्लीट झाल्या. तसं वाटलंच मला की तो कदाचित लेफ्टीच खेळत असावा, कारण ज्याप्रमाणे तो लेफ्टी खेळायला लागला एकही बॉल तो सरळ उजव्या हाताने खेळला नाही. फक्त त्याने गार्ड घेतला राईटचा, परंतु लेफ्टीचा प्रयत्न राहिला जरूर. आणि हे सगळं पाहत असताना खेळाडू कक्षातून एकदाही आवाज आला नाही. याच्यावरून असं वाटलं की तो लेफ्टीचा असावा आणि तेच मात्र पाहिलं. या बॉलवर धावा आल्या तब्बल 2. धाबळकर धावा लागल्या त्या तब्बल 40 धावा. पुन्हा एकदा 41चा चॅलेंजिंग टार्गेट सेट झालाय. या चॅलेंजिंग टार्गेटचा पाठलाग कसा राहील, उत्तरार्ध कसा रंगतदार होईल, ऐकूया पुन्हा एकदा आपण याच गावचा बुलंद आवाज, ज्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलाय. गीतेजी साडेकर. तत्पूर्वी वळूया टॉसकडे. 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेशजी पाटलांचा संघ बोर्ले फाईट करेल जय गिरवा जोहे. सन्माननीय घनश्यामजी पाटील, आपणाला विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते या 2 संघांमध्ये टॉस करायचा आहे. जोहे विरोधात बोरले या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण शुभेच्छा देऊयात. सन्माननीय एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं घनश्यामजी पाटील यांच्या माध्यमातून टॉस केलं जात आहे.
दोन्ही संघांना असतील शुभेच्छा. हेड अँड टेल दोन्ही संघ इथे थांबायचं. टॉस जिंकला बोरली संघ. सर्वप्रथम काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. जोहेश संघाबरोबर या अगोदरचा एक्सपिरियन्स काही खेळण्याचा की या हा पहिलाच आहे? मला तर वाटतं आमची पहिल्यांदा मॅच लागली आहे म्हणजे ग्रामीण. आणि मला वाटतं मागच्या मॅचमध्ये थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये तुम्ही कमी पडलेला, त्यानंतर मात्र गोलंदाजांनी कमालीची आणि त्यानंतर तुमची फलंदाजी. यावर्षीचा हंगाम तुझ्यासाठी आणि तुझ्या संघासाठी चांगला चालला आहे. काय म्हणशील ऑल ओव्हर तुझ्या टीमबद्दल आणि तुझ्या परफॉर्मन्सबद्दल? आमची 1-2 टुर्नामेंट टीम थोडी बॅकफुटला आहे, पण आम्ही या टुर्नामेंटला नक्की 100% देऊ आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. हा होता बोरले संघाचा संघनायक जोहेश संघ. कर्णधार तुझ्याशी जरूर जोडला जाऊ. तसं बघायला गेलं तर पहिला एक्सपिरियन्स आहे या संघाबरोबर ग्रामीणला तुमच्याबरोबर. काय म्हणशील ऑल ओव्हर यांच्या संघाबद्दल? यांचा खेळ कधी पाहिला? चांबोचा खेळ कधी पाहिलायस? यांच्या टीमचा बॉल तर खूप सुंदर टीम आणि चांबोचं खूप सुंदर फॉर्ममध्ये आम्ही जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. मला फलंदाजी आले तर. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला कृष्णा सातपुते यांच्या हस्ते तुझ्या संघातल्या एका खेळाडूला गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली. 6 बॉल 5 धावा डिफेन्स करायच्या होत्या. 6 बॉल 6 धावा अशी परिस्थितीमध्ये त्या गोलंदाजानं कमालीचा एफर्ट दाखवला. आणि काय म्हणशील ऑल ओव्हर तुझ्या संघाचा या वर्षीचा प्रवास कसा राहिला? अनिकेतचा बॉल झाला तर मगाच्या मॅचला पूर्णपणे त्यांनी आम्हाला कमबॅक करून दिला. आम्हाला पण वाटलं नव्हतं 6 बॉल 6ची मॅच आम्ही काढू. त्यांनी सुंदर बॉल टाकत राहिले आणि या वर्षीचा बॉल झाला तर आमची टीम खूप चांगल्या टचमध्ये आहे. चला दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा आणि वळूयात मुख्य मॅचकडे. आमचे गीतेशजी सार्डेकर यांच्या समवेत. थँक्यू सो मच. मॅचकडे वळण्या अगोदर मान्यवर आहेत त्यांच्याकडे सुद्धा वळूयात. आदरणीय माजी सदस्य घनश्यामजी पाटील आपणाला विनंती करेन की यावं आपण सर. सन्माननीय घनश्यामजी पाटील आपणाला विनंती करेन स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय घनश्यामजी पाटील यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. युवा नेतृत्व आहेत. नेहमीच सुखदुःखाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जाणं हे आपलं परम कर्तव्य समजतात आणि उद्योजक क्षेत्रामध्ये चांगली गरुड भराडी आहे. त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी बडे आपणालाही विनंती करीन. राजकीय क्षेत्रामध्ये जेवढी ताकदवर नेतृत्व तेवढंच मग वारकरी संप्रदाय असू द्यात, राजकीय क्षेत्र असू द्यात, सामाजिक क्षेत्र असू द्यात. ज्ञानेश्वरजी बडे आपणाला विनंती करेन यावं आपण. एक मोठं नाव. राजकीय क्षेत्रामध्ये यांची ओळख जर पाहिली तर पनवेल पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य आणि तेवढेच महान व्यक्तिमत्व म्हणून आणि सन्माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या ताळमीत तयार झालेली मंडळी ज्ञानेश्वरजी बडे यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. शिवसेना तालुका प्रमुख म्हणून यांचं नाव आपण जरूर इथे घेऊ. त्यानंतर मी संतोषजी पाटील बोरल्याहून आहेत त्यांना विनंती करीन. मॅचही चालू आहे परंतु पाहुण्यांचं स्वागतही भरपूर आहे त्यामुळे थोडा वेळ आम्हाला लागेल. तोपर्यंत आमची नजर नसेल मॅचकडे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. हरिभक्त परायण संतोष महाराज पाटील यांचं स्वागत आपण इथे पाहाल. संतोष महाराज पाटील यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. अमितजी गायकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्वेसर्वा. त्यानंतर आदरणीय गोपीनाथजी कांबळे, गोपीनाथजी कोपके यांना विनंती करेन की या आपण. सन्माननीय गोपीनाथजी आपणाला विनंती करेन की आपण यावं इथे. 24 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर मात्र 7 धाबा उभारल्या जातात. त्यानंतर आदरणीय सन्माननीय मान्यवर आपण संजयजी पाटील आपणाला विनंती असेल. मॅच चालू आहे त्यामुळे मान्यवरांची नावं मी घेतो, त्यांनी प्लीज आपलं स्वागत इथे येऊन घेऊन जायचं आहे. सन्माननीय संजयजी पाटील, आदरणीय सुभाषजी पाटील, त्यानंतर आदरणीय गणेशजी पाटील बोरल्याहून आहे ते सगळे मान्यवर. त्यानंतर नरेशजी पाटील, सन्माननीय संदीपजी पाटील, त्यानंतर सन्माननीय बाळारामजी पाटील, आदरणीय जगदीशजी पाटील, आदरणीय अरुणजी पाटील, आदरणीय ज्ञानदेव मंगल पाटील और आदरणीय कुणाल रघुनाथ पाटील, त्यानंतर धनराज नामदेव बडे उपसरपंच ग्रामपंचायत अजिवली कोण. या सगळ्या मान्यवरांनी इथे यायचं आहे. त्यानंतर सुभाष पाटील आपणालाही विनंती करेन या पण.
सुभाजी पाटील, सन्माननीय गणेशजी पाटील यांचं स्वागत आपण इथे पाहाल. मान्यवरांचं स्वागत इथे केलं जात आहे. त्यानंतर आमचे नरेशजी पाटील, आपणाला विनंती असेल, या आपण बोरल्याहून आहेत, युवा नेतृत्व आणि वेल फिटनेस, हेल्थ इज वेल्थ. आपण त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहू शकता. गेले कित्येक वर्ष अशी धाकड शरीरयष्टी त्यांची आम्हाला पाहायला मिळते. तर आमचे नरेश पाटील. त्यानंतर संदीप पाटील, आपणालाही विनंती असेल, संदीपजी पाटील, सन्माननीय संदीपजी पाटील, आपणालाही विनंती असेल, यावं आपण. संदीपजी पाटील यांचं स्वागत आपण यानंतर पाहणार आहोत. त्यानंतर आदरणीय बाळारामजी पाटील, आपणालाही विनंती असेल. आज संपूर्ण बोर्लेवासीय बाळाराम पाटील एक लेजंड क्रिकेटर, एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून या शख्सियतची ओळख आहे. अगदी यॉर्करचा बादशाह म्हणून नेहमीच चर्चेमध्ये असलेला म्हणजे बाळाराम पाटील यांचं स्वागत आपण इथे पाहाल. त्यानंतर जगदीशजी पाटील, आपणालाही विनंती असेल, जगदीशजी पाटील, जगदीशजी पाटील, आपणालाही विनंती करण्यात येत आहे. त्यानंतर अरुणजी पाटील, बोरल्याहून आहेत, अरुणजी पाटील, आपणालाही विनंती असेल, या आपण. आपलं स्वागत कक्षामध्ये स्वागत आहे. अरुणजी पाटील यांचं स्वागत यानंतर आपण पाहणार आहोत. त्यानंतर ज्ञानेश्वर मंगल पाटील यांनाही विनंती करेन. आमचे 24 लाईव्ह इव्हेंट आणि संदेश यांचे पिताश्री आहेत. त्यानंतर कुणाल रघुनाथ पाटील यांनाही विनंती करेन. निलेश दादा, आपणाला. श्रेयश रघुनाथ पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. हे श्रेयश, माफी असावी, आपलं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. श्रेयश रघुनाथ पाटील यांचं स्वागत आपण इथे पाहाल. त्यानंतर कुणाल रघुनाथ पाटील, आपणाला विनंती करेन, आपण या. श्रेयश रघुनाथ पाटील यांचं स्वागत आपण इथे पाहाल. त्यानंतर शेवटचं सत्कारमूर्ती आपण सन्माननीय, एक मोठं नाव, कोण आणि अजिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय धनराज शेठ बडे यांना विनंती करेन की यावं आपण. धनराज शेठ बडे यांचं स्वागत आपण इथे स्वागत कक्षामध्ये पाहाल. धन्यवाद सगळ्यांचं, सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ दिलात. मी मनोहर पाटील वडवलीहून आहेत, त्यांना विनंती करेन धनराज शेठ बडे यांचं आपण स्वागत करावं. सगळ्या मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. चुकबुलीनं आमच्याकडनं कुणाचं स्वागत राहिलं असेल तर शब्द सुमनाने सर्वांचं स्वागत. वळूयात मुख्य मॅचकडे. जितेशजी यांच्या समवेत. धन्यवाद. 18 धावा पहिल्या षटकामध्ये उभ्या राहिल्या. शेवटच्या बॉलवर कमालीची कव्हर ड्राईव्ह पाहिली आणि तिथे मात्र कुडावे संघाची कमाल सुरू आहे. 18 बॉल आणि 23 धावांची गरज अजूनही उरली आहे. या दरम्यान कुडावे संघ खेळतोय. प्रभाकरजी खुटले, सुजयजी गोरे, प्रमोद ठोंबरे, लहू चौधरी, सूरज ठोंबरे आणि गणेशजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि कुडावे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागतानं. ऐकूया हा उत्तरार्ध. 18 बॉल 23 समीकरण गीतेजी साडेकर यांच्या गोडवाणीतून. धन्यवाद दिनेश पाटील सर. खूप चांगली रंगतदार मॅच खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिल्या गेली. जे संदेश तुकाराम पाटील बोरले यांचे इथे आगमन झाले, तसेच रवी शेठ दुर्गे शेडुंग यांचे इथे आगमन झाले. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 24 चेंडू आणि 41 धाबा इथून वाचवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जमवल्या गेल्या त्या मात्र 18 धाबा आणि आता मात्र 18 चेंडू आणि 23 धाबांचं लक्ष. पाठीमागच्या मॅचमध्ये 32 धाबा डिफेन्स केल्या होत्या. इथे मात्र यंगस्टार चिकडेच्या विरोधात खेळत असताना सावले टीमला रोहित केदारेचं षटक खूप निर्णायक असेल या मॅचमध्ये. इथे जर कमी धावांना रोखलं गेला तर सामना बनू शकता. पहिलाच बॉल उडवलाय, समोरच्या दिशेने फेकून दिलाय, येतोय बिग हिट, षटकार. सोम मात्र आपल्या आक्रमक शैलीतून मात्र षटकार ठोकतोय.
पाठीमागच्या मॅचमध्ये देखील 16 धाब्यांची इनिंग त्यांनी साकारली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. तो सोहम मात्र बरसला जातोय. 24 धाबा धावफलकर लागले जातात. 17 चेंडू आणि 17 धाबा. कुडावे संघ याच मैदानात 2 ते 3 वेळा डेची टुर्नामेंट खेळला, त्यामुळे पुरेपूर अभ्यास मैदानाचा, त्या अनुषंगाने बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना नचिकेत पाटील आणि सोहम टोंबरे ही जोडी मैदानामध्ये खेळतात. 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने 25 धाबा धावफलकार लागले जातात. 16 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज असेल आता मात्र जिंकण्यासाठी देवीदास 11 कुडावे टीमला. नचिकेत पाटीलने मात्र सर्वांना मंत्रमुग्ध केले. डेची स्पर्धा असो, नाईटची स्पर्धा असो, आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेत कॅप्टन मात्र लीड करत असताना मैदानामध्ये कॅप्टन कसा असावा याचं जिथं जागतं उदाहरण सातत्याने नचिकेत पाटीलने दिलाय. तो मैदानामध्ये आता स्ट्राईक एंडला खेळतोय. 16 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. इथे मात्र अतिरिक्त उचली या चेंडूवर पाहायला गेली. पंचांचा इशारा आलाय. दरकनाची चोरगी सडंगडून दॅट्स वाईट. 1 धाव अवंतरची धावफलकर जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीने 26 धाबा धावफलकार लागल्या जातात. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी सावले टीमने केली होती. 24 चेंडू आणि 32 धाबा वाचवल्या त्या चिंखले टीमला. आता मात्र रोहित केदारीला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल या मॅचमध्ये. धाबा वाचवायच्यात. चांगला फटका इथे मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध काढला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे डीपला फक्त मिळेल ती 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने 27 धाबा धावफलकार लागले जातात. बरेचसे कार्यकर्ता इथे आपल्याला मंचकावर उपस्थित राहिल्या. त्या बोर्ले गावच्या सर्व कार्यकर्त्यांचं असतील, सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील, सर्वांचं आम्ही अमितजी गायकर, सचिनजी गायकर यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. त्यांची मॅच आपल्याला पुढच्या फेरीमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे मात्र गती परिवर्तन केलंय, थोडंसं फसवलं. रोहित केदारीची ओळख राहिली सातत्याने. आपण या खेळाडूला पाहत होतो. सावळेश्वर सावळे टीमचं प्रतिनिधित्व करत असताना आज मात्र सावळे बी या संघाकडून सचिन जे आहेत, त्यानंतर पाहायला गेले तर प्रफुल्ल केदारी देखील या मॅचमध्ये पाहायला मिळाला. सचिन कुलरले अनिकेत नक्कीच एक चांगला संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतं. येणारे चेंडू असतील 14 आणि 14 धाव्यांची गरज. इथे थोडासा बीट झाला. यष्टीरक्षण करत असताना डायरेक्ट हिट झाला असता तर वेगळं चित्र असतं, परंतु नशिबाची साथ आणि मिळाली ती मात्र 1 धाव. बॅटकट अंपायर नक्कीच संधी आलेली मित्रमध्ये झेलसाठी. सचिनने ती मात्र मिस केले. 1 धाव मिळेल ती बॅटिंग करत असताना देवीदास 11 कुडावे टीमला. 28 धाबा ऑन बोर्ड लागल्या जातात. अजूनही 13 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे. सामना सोपा आहे देवीदास 11 कुडावे टीमसाठी. इथे चांगला चेंडू गुडले स्पॉटवर चेंडू टेकआउट केला. उचली घेणाऱ्या या चेंडूवर कुठल्याही प्रकारचा नंबर येत नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाबा धावफलकार लागल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 13 धाव्यांची. पाठीमागच्या मॅचमध्ये कारनामा केला होता मयूर सावले टीमने. 18 मध्ये 21 धावा वाचवल्या होत्या आणि आता मात्र 12 चेंडू आणि 13 धावा वाचवायच्यात. क्षमता आहे गोलंदाजीमध्ये. एक धारदार गोलंदाजी सातत्याने टाळले या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. सावले बी टीमच्या माध्यमातून 28 धावा धावफलकार लावले गेलेत. 41 धावांचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये बॅटिंग करत असताना देवीदास 11 कुडावे टीमला पाहतो आपण. 12 चेंडू आणि 13 धाब्याची मॅच आहे. क्रिकेट हे काही घडू शकतं. उलटफेर हे निश्चितपणे होत असतात, परंतु ते उलटफेर सावले बी टीम मैदानामध्ये करेल का? 12 मध्ये आता कंप्लीट करायच्यात त्या 13 धाबा. स्ट्राईक एंडला सोम टोंबऱ्या. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. सुरुवात तर दमदार झाले. गोलंदाजी करत असताना गोलंदाज जगदीश मस्करच्या माध्यमातून असे निर्धाव चेंडू फेकावे लागतील. इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल. गोलंदाजी करत असताना देवीदास इथे मात्र सावले टीमला
यावेळी फटका पोचलाय, मोठी विकेट गारद होईल का? आणि अजून एक दे धक्का असेल बॅटिंग करत असताना टीम कुडावेला. बनू शकते दाखवलाय या कॅचनं. या स्पर्धेतील 81वी कॅच पकडले मित्रमंडळानं विकी गाताड्यानं. खूप चांगला सुंदर गुणलेखन आमचे मित्र मयूरजी पाटील नारपोळी यांच्या माध्यमातून केले जात आहे. प्रत्येक चेंडूचा, प्रत्येक धावेचा आणि प्रत्येक मिनिटाचा हिशोब मात्र आमच्याकडे ठेवला जातो आहे. अतिउत्तम. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव फेकल्यात. एक मोठी सफलता जो आम्ही होत होता सोहम ठोंबरेला मात्र शांत बसवलाय. गोलंदाजा जगदीश मस्करने मॅच इथूनही करवट घेऊ शकतोय. बराचसा अनुभवी 2 खेळाडू मैदानामध्ये पाहतो आपण. प्रफुल्ल केदारी आणि सचिन कुरंगल्या मातबदार खेळाडू आजही मैदानामध्ये आपला खेळ मात्र टिकवत जुन्या आणि नव्यांना घेऊन मात्र एक चांगला संघ तयार केलाय. आणि तो संघ आता मात्र पुढे वाटचाल करताना पाहतोय. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 13 धाव्यांची. दिनेश सर, कालच्या दिवसाचा विचार करायला धावा बनत होत्या, परंतु आज मात्र पूर्णपणे धावपट्टी ही गोलंदाजांना साथ देत आहे. निलेश केदारी आणि सूरज शिंगे या 2 मान्यवरांकडून जर सावले टीमने जर मॅच जिंकली तर तब्बल 2,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टप्पा चांगला होता, परंतु अतिरिक्त वलन या चेंडूवर पाहायला मिळालं. पंचांचा इशारा आलाय प्रवीण पाटील सरांकडून. दॅट्स अ वाईट. जय कोंडिलकर साठी काशी ग्रुप तुरमाले यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे. काशी ग्रुप तुरमाले कुडावे यांच्याकडून जय कोंडिलकर साठी पारितोषिक येत आहे. जर एक षटकार लगावला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे जयसाठी. अजून एक निर्धाव चेंडू होता. तसेच सूरज भंडारकर यांच्याकडून जर सावले टीम विजय संपादन करत असेल तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोठी प्राइज लावण्यात येते. मॅच मात्र सुरचीशी चालू आहे. कोण मॅच जिंकेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष राहिलंय. काय कमालीची सटीक लाईनची गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना जगदीश मस्कर आपल्या फिरकीवर मात्र नाचवतोय. पाठीमागची मॅच मध्ये देखील फक्त 5 धावा खर्ची घातल्या होत्या जगदीशने. आणि त्या कमालीच्या या कुशल मुवमेंटला 8 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असेल. आता मात्र बॅटिंग करत असणाऱ्या कुडाबे टीमला नचिकेत मात्र नॉन स्ट्राईक एंड वरून इथे गॅप मात्र शोधली जाते. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय सीमा रेषबार चौकार. कुशल मुवमेंटला चौकार आलाय. अगदी शेवटपर्यंत वाटलं नव्हतं की चौकार जाईल. थोडंसं चेंडू स्लो झाला होता, परंतु थोडा गतीने खेळाडू जर चेंडूवर आला असता तर इथे मात्र चेंडू वाचवला असता, चौकार वाचला असता. येणारे 7 चेंडू आणि 8 धावा. सामना बनतोय सावल्या टीमसाठी. कधी सामना जातोय कुडावे टीमच्या बाजूने. नचिकेतला मात्र नॉन स्ट्राईक एंड कडून खेळ मात्र पाहायला लागेल. जय कोंडिलकर साठी सुवर्ण संधी आहे. एक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे काशी ग्रुप कडून. ते लॉब करायचं होतं, इथे मात्र फ्लाईट दिली या चेंडूवर. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. हे षटक मात्र राहिलाय. ते मात्र गोलंदाजी करत असताना सावल्या टीमसाठी संघाची धावसंख्या पोहोचल्या ते 33 या अंकावर. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 8 धाब्यांची. 6 चेंडू आणि 8 धाबा. आता मास्टर माइंड सचिन कुरंगल्या आणि प्रफुल्ल केदारी मात्र कशा रीतीने इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करेल. पारितोषिक लावतात ते आमच्याकडे कॅश जमा करायचे. इथे गुगल पेला महत्व नसेल. ज्यांना कुणाला प्राइज लावायचे त्यांनी कॅश इथे जमा करा, कारण एवढी मोठी प्राइज आम्ही आमच्या खिशातून देऊ शकत नाही.
हा मोठा मुद्दा. 500,000 आम्ही इकडे तिकडे ऍडजस्ट करू. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 8 धाव्यांची. कोयला ग्रुप यांच्याकडून 1,000 रुपयाचा क्रॅश प्राइज असेल जर सावलेट टीम विजय संपादन करत असेल तर. चोवीस चेंडू आणि 41 धाव्यांची गरज होती. त्यानंतर पाहिलं आम्ही गेलं 12 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज होती आणि आता मात्र 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने नचिकेत पाटीलला या मैदानाचा काना कोपरा माहिती आहे. डेच्या टुर्नामेंट या खेळाडूने अक्षरशः गाजून सोडलात आणि आता मात्र त्याच्यावर जिम्मेदारी घ्यावी लागेल या मॅचची. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये घेऊन येईल देवीदास 11 कुडाबे टीमला, तर इथून मात्र निर्धाव चेंडू घेऊन येतील सावले टीमला. पहिलाच बॉल इस्टर्नच्या पाठीमागे सचिन मात्र धावतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु काय घडतंय, गोलंदाज स्वतः मात्र कव्हर करायला आलाय. 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मदतीने 35 धावा धावफलकार लागले जातात. कोणी जिंकलेलं नाही, कोणी हारलेलं नाही. इथूनही कोणी जिंकू शकता आणि इथूनही कोणी हारू शकता. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. पैसा वसूल मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. IPS ट्रॉफी आणि गावदेवी ट्रॉफी 2026च्या माध्यमातून येणारे 5 चेंडू आणि 6 धावा. जोपर्यंत नचिकेत पाटील मैदानामध्ये असेल तोपर्यंत मात्र थोडासा प्लस पॉइंट मध्ये असेल. तो मात्र देवीदास 11 फटका पसलाय, जेलचा कॉल दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. पहिली धावेच्या बदल्यात 2 धावा इथे कंप्लीट झाल्या असत्या, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवायच्या, स्वतःवर विश्वास दाखवलाय नचिकेत पाटील बाण फ्रॉम कुडावे. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 6 धाव्यांची. क्रिकेटमध्ये एक एक धाव दिनेश पाटील सर खूप इम्पॉर्टंट असतं आणि अशा कुशल मुवमेंटला तुम्ही एक एक धावा जर सोडत असाल तर निश्चितपणे थोडासा प्लस पॉइंट मध्ये जाईल. तो मात्र सावलेट टीम पाठीमागची मॅच देखील रंगतदार झाली होती. 18 मध्ये 21 वाचवल्या होत्या सावलेट टीमने चिखले टीमच्या विरोधात खेळत असताना आणि आता मध्ये 6 मध्ये 8 दाखवायच्यात. विश्वास दाखवलाय. आता मात्र समोरच्या दिशेने खेळलात, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी सरकल्यात, धोका होऊ शकतोय. काय घडतंय मैदानामध्ये, गोलंदाजाला चेंडू फक्त एस्ट्याना लावायचा होता, दुसरी धाव वाचली असती, रनआउट इथे झाला असता, परंतु नचिकेत पाटीलला बाद करण्याच्या नादात मात्र दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने 37 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे 3 चेंडू आणि 4 धावा. कमालीची मॅच, कमालीचा सामना पाहायला मिळतोय. संघर्ष केला जातोय एक एक धावेसाठी नचिकेत पाटीलकडे. आशेच्या नजरेने मात्र आता कुडाबे संघाचे पाठीरेखे पाहत असतील. 3 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत केदारी पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे डीपला, एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी सरकल्यात. पुन्हा एकदा तीच चुकी, पुन्हा एकदा आता मात्र क्रिटिकल सिच्युएशन, पुन्हा एकदा तीच चुकी गोलंदाजाने केल्या. आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. 2 चेंडूवर 2 संध्या गोलंदाजाकडे होत्या खऱ्या अर्थाने रनआउट करण्याच्या, परंतु नचिकेतला बाद करण्याच्या नादात मात्र इथे सेफ असेल की नाही. पाणी क्लोज मॅटर. आता मात्र 12वा प्लेअर उतरेल. खेळाडू कक्षामधून उतरू नका, विनंती असेल. पाणी घेऊन जायचं. क्लोज मॅटर ही खूप इम्पॉर्टंट आणि सेफ खऱ्या अर्थाने क्रीज मध्ये पोहोचलं जातं. सुटकेचा शॉट सोडला असेल कुडाबे टीमच्या माध्यमातून. दिनेश सर, जर 2 चेंडूवर 2 तिथे मात्र गोलंदाजाने जर स्टंपिंग केले असते तर 2 धावा वाचल्या असत्या. गिरीश सर, खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर पहिल्यांदा नचिकेतनं चूक केली. जिथे कदाचित रन पहिल्यांदा होऊ शकले ते रन धावला नाही. त्याला वाटलं की मी षटकार ठोकेन. त्यानंतर मग 2 धावांचा प्रयत्न झाला आणि गोलंदाजानं एकदा नव्हे तर तब्बल 2 वेळा नचिकेतला आऊट करण्याचा प्रश्न उरतच नाही. तुम्हाला एक एक धाव जिथे वाचवायची आहे आणि त्याच्यामुळेच या 2 धावा मात्र आणखीन बहाल झाल्या.
नक्कीच सर, क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप इम्पॉर्टंट असते, कारण प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी नसतो. स्वतःवर दाखवलेला विश्वास कुठपर्यंत सार्थ ठरेल. नचिकेत पाटील येणारे 2 चेंडू आणि 2 धावा. धावपलकर धावा लागल्यात त्या मात्र 39 धावा. पाठीमागचे मॅच देखील खूप चांगली रंगली होती. ही मॅच देखील प्रेक्षकांना हवी हवीशी मॅच मात्र IPS आणि गावदेवी ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतोय. प्रफुल्ल केदारी आणि सचिन कुरंगली मॅच मात्र कशा रीतीने रंगवाल. 2 मास्टर माइंड कित्येक वेळा या खेळाडूंनी मात्र या टीमला जपलाय. येणारे 2 चेंडू आणि 2 धावा. स्ट्राईक एंडला नचिकेत पाटील गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय. अनिकेत केदारी ज्यांनी 4 चेंडूमध्ये 6 धावा अद्यापपर्यंत खर्च घातल्या गेल्या. जर अनिकेत केदारींनी जर 2 चुक्या खेळल्या नसत्या तर अजून 2 धावा एक्स्ट्राच्या इथे धावफलकार पाहायला मिळाल्या असत्या. चला थोडस स्पीडअप करा. 52 मिनिटं अद्यापपर्यंत या सामन्याला लागल्यात. अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडू 2 धावा. इथे मात्र स्वतःवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरतोय. फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय बिग हिट षटकार.